तर लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं की न्यूरोट्रान्समीटर काय होते. ठीक आहे, न्यूरोट्रान्समीटर म्हणजे हे असे केमिकल्स होते जे काय करत होते, समोरच्या न्यूरॉनला म्हणजे सक्सिडिंग न्यूरॉनला एकतर काय करत होते, एक्साइट करत होते किंवा इनहिबिट करत होते. ठीक आहे, आणि हे आपण कशामध्ये बघितलं होतं, कोणत्या सायनॅप्समध्ये? 2 टाईप्सचे सायनॅप्स होते, केमिकल आणि इलेक्ट्रिकल. तर आपण कशामध्ये बघितलं होतं न्यूरोट्रान्समीटर? केमिकल सिनॅप्समध्ये. तर केमिकल सिनॅप्सच आपण एक न्यूरोट्रान्समीटर बघत आहे, एक्साइटेटरी न्यूरोट्रान्समीटर. याचा एक्झाम्पल काय होता? हां, नाग म्हणजे नॉरएपिनेफ्रिन, आणखी ॲसिटाइलकोलिन आणि ग्लुटामेट. ठीक आहे सर, हे काय होतं, एक्साइटेटरी न्यूरोट्रान्समीटर. म्हणजे हे काय करतील, एका न्यूरॉनमधून दुसऱ्या न्यूरॉनला मेसेज ट्रान्सफर करतील आणि काय करतील, कंडक्शन प्रॉपर वर्ड आहे त्याच्यासाठी. ठीक आहे, की असे न्यूरॉन्स किंवा असे न्यूरोट्रान्समीटर्स जे काय करतील, कंडक्शनला अलाव करतील, त्यांना आपण काय म्हणणार, एक्साइटेटरी न्यूरोट्रान्समीटर. आणि इनहिबिटरी काय करत होते, एका पॉईंटनंतर मेसेजेस इनहिबिट करत होते, ट्रान्सफर करत नव्हते इन्फॉर्मेशन. ठीक आहे, तर आता एक्साइटेटरी न्यूरोट्रान्समीटरचं मेकॅनिझम कसं असते आपण ते बघणार आहे. सर्वात आधी आपण घेतला न्यूरॉन 1चा एक्झॉन टर्मिनल. न्यूरॉन 1चा काय घेतला आपण, एक्झॉन टर्मिनल. ठीक आहे, एक्झॉन टर्मिनलच्या एंडला काय प्रेझेंट असते, सिनॅप्टिक नॉब प्रेझेंट असतो असा. ठीक आहे, आणि इथे आपण काय घेतलं, हा काय असणार मग, न्यूरॉन 2चा डेंड्राइट. ठीक आहे, तर इथे आपण घेतला न्यूरॉन 1चा एक्झॉन टर्मिनल आणि सिनॅप्टिक नॉब, हा झाला न्यूरॉन 1. आणि हा सेकंड न्यूरॉनचा आपण काय घेतला, डेंड्राइट घेतला. ठीक आहे, आता काय होईल, या सिनॅप्टिक नॉबमध्ये न्यूरोट्रान्समीटर्स कशाच्या अंदर प्रेझेंट असतात, सिनॅप्टिक वेसिकल्स. ठीक आहे, तर हा काय झाला, फर्स्ट ऑफ ऑल हा झाला सिनॅप्टिक नॉब. ठीक आहे, सिनॅप्टिक नॉबच्या अंदर काय प्रेझेंट असणार, सिनॅप्टिक वेसिकल्स असे. आणि याच्या अंदर काय प्रेझेंट असणार, तुमचे केमिकल्स, कोणते, न्यूरोट्रान्समीटर्स. ओके, आपण कोणते बघत आहे इथे न्यूरोट्रान्समीटरमध्ये, एक्साइटेटरी. ओके, आता काय होईल, सर्वात आधी न्यूरल इम्पल्स या न्यूरॉनमध्ये ट्रॅव्हल करेल. तर या न्यूरॉनमध्ये इकडे काय असणार आहे, सेल बॉडी असणार. तर ऑफकोर्स त्या सेल बॉडीमध्ये आधी इम्पल्स आला असेल, मग सेल बॉडीमधून कुठे गेला तो, एक्झॉन टर्मिनलमध्ये. म्हणजे काय होतं आहे, असा न्यूरल इम्पल्स इथे येत आहे. ठीक आहे, तर काय होईल आता नोटीस करा, इथे मेकॅनिझम आता स्टार्ट होत आहे. इम्पल्स, न्यूरल इम्पल्स असा ट्रॅव्हल करत आहे. ठीक आहे, थ्रू एक्झॉन टर्मिनल ट्रॅव्हल करता करता जसा तो या सिनॅप्टिक नॉबच्या, याला आपण काय म्हटलं होतं, प्री सिनॅप्टिक, सायनॅप्समध्ये काय म्हटलं होतं याला, प्री सिनॅप्टिक नॉब किंवा प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन. तर हा न्यूरल इम्पल्स ट्रॅव्हल करताना जसा हा हिट करेल कोणाला, प्री सायनॅप्टिक मेम्ब्रेनला, तेव्हा काय होईल, या प्री सायनॅप्टिक मेम्ब्रेनवरती प्रेझेंट असतात कॅल्शियम चॅनल्स. तर हा न्यूरल इम्पल्स या पर्टिक्युलर मेम्ब्रेनला हिट केल्यानंतर कॅल्शियम चॅनल्स ओपन होतील. ओके, प्रेझेंट ऑलरेडी असतात पण ओपन कधी होतील, जेव्हा न्यूरोट्रान्समीटर, जेव्हा न्यूरल इम्पल्स, न्यूरोट्रान्समीटर नाही, न्यूरल इम्पल्स काय होईल, यांच्या वॉल्सवरती हिट होईल. तर कॅल्शियम चॅनल काय झालं, इथे ओपन झालं. मग काय होईल, इथे कॅल्शियम इन्फ्लक्स. इन्फ्लक्स म्हणजे काय, इन्फ्लक्स मीन्स काय, एक असते ई फ्लक्स आणि एक असते इनफ्लक्स. इनफ्लक्स म्हणजे अंदर येणे, इनसाइड. ठीक आहे, इनसाइड न्यूरॉन, इनसाइड सिनॅप्टिक नॉब जर कॅल्शियम येत असतील त्याला आपण म्हणतो कॅल्शियम इनफ्लक्स. आणि ई फ्लक्स म्हणजे जेव्हा ते आउटसाइड जातात. तर इथे कॅल्शियम चॅनल ओपन झाले जेव्हा न्यूरल इम्पल्स काय झालं, याच्यावरती हिट झाला. मग काय झालं, कॅल्शियम याच्या अंदर यांचे इन्फ्लक्स झाले. तर कॅल्शियम आयन्स दोन्ही साईडनी काय झाले, अंदर एंटर झाले, दोन्ही साईडनी या चॅनलच्या थ्रू. मग काय झालं, आता कॅल्शियम चॅनल ओपन म्हणजे एंटर झाले याच्या अंदर. आता हे जे सिनॅप्टिक वेसिकल्स असणार, जेव्हा कॅल्शियम चॅनल रिलीज होतील, हे सिनॅप्टिक वेसिकल हे सिनॅप्टिक वेसिकल काय होणार, फ्यूज होणार. कोणासोबत, मेम्ब्रेनसोबत. कोणत्या, प्री सिनॅप्टिक नॉबच्या मेम्ब्रेनसोबत. तर सर्वात आधी काय झालं, न्यूरल इम्पल्स आला, न्यूरल इम्पल्सनी हिट केलं प्री सिनॅप्टिक नॉबच्या वॉलला. ते हिट केल्यानंतर कॅल्शियमचे चॅनल्स ओपन झाले. कॅल्शियमचे चॅनल्स ओपन झाल्यानंतर कॅल्शियम अंडर एंटर झाला. कॅल्शियम अंडर एंटर झाल्यानंतर जे सिनॅप्टिक वेसिकल्स असतील हे काय होतील, असे सिनॅप्टिक नॉबच्या मेम्ब्रेनसोबत असे फ्यूज करतील. मग काय होणार इथे, एक्झोसाइटोसिस.
कशाचं एक्झोसायटोसिस? न्यूरोट्रान्समीटर. आणि न्यूरोट्रान्समीटर कुठे रिलीज होतील मग? इथे या स्पेसला काय म्हटलं होतं? सिनॅप्टिक क्लेफ्ट. ठीक आहे, तर या सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये काय रिलीज होतील मग? न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतील. इथपर्यंत काही डाऊट आहे का? काय झालं? न्यूरल इम्पल्स ट्रॅव्हल केला एक्झॉन टर्मिनलच्या थ्रू. जसा या सिनॅप्टिक नॉबच्या वॉलला हिट केला तसा कॅल्शियम चॅनल ओपन झाले. मग काय झालं? कॅल्शियमचा इन्फ्लक्स झाल्यानंतर काय झालं? हे वेसिकल्स जे आहेत हे फ्यूज झाले. कोणासोबत? प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेनसोबत, म्हणजे सायनॅप्टिक नॉबच्या प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेनसोबत फ्यूज झाल्यानंतर काय झालं? न्यूरोट्रान्समीटर्स रिलीज झाले. काही डाऊट इथपर्यंत? आता रिसेप्टर्स कुठे प्रेझेंट होते? डेंड्राइट्सवरती. कोणत्या? न्यूरॉन 2चे ऑफकोर्स. तर इथे काय प्रेझेंट असणार आहे? रिसेप्टर्स. आणि रिसेप्टर्ससोबत आणखी काय प्रेझेंट होतं? चॅनल, आयन चॅनल, राईट. तर इथे काय प्रेझेंट असतात आता? आयन चॅनल. तर आता हे न्यूरोट्रान्समीटरचे रिसेप्टर कुठे प्रेझेंट आहेत? या डेंड्राइटवरती. तर हा न्यूरोट्रान्समीटर जाऊन या डेंड्राइटवरती काय होऊन जाईल? असा बाइंड होऊन जाईल. ठीक आहे. जसा हा न्यूरोट्रान्समीटर इथे बाइंड होईल तसा या पर्टिक्युलर सेकंड न्यूरॉनच्या अंदर या चॅनल्सच्या थ्रू खूप सारे सोडियम आणि खूप सारे कॅल्शियम एंटर करतील. काय झालं इथे? हे बघा, फर्स्टली मला एक गोष्ट सांगा, आपल्याला जेव्हा हे न्यूरॉन्सचं असं ट्रान्समिशन होत आहे, एका न्यूरॉनपासून दुसऱ्या न्यूरॉनमध्ये मेसेज जात आहे, दुसऱ्या न्यूरॉनपासून तिसऱ्या न्यूरॉनमध्ये मेसेज किंवा इन्फॉर्मेशन किंवा न्यूरल सिग्नल, तर हे आपल्याला कळेल का? नाही. तर आपल्याला केव्हा कळते हे? जेव्हा याच्यामध्ये कॅल्शियम आणि सोडियम एंटर करतात. जेव्हा कोणत्याही पर्टिक्युलर न्यूरॉनच्या डेंड्राइट रिजनमध्ये सोडियम आणि कॅल्शियम एंटर झाले तर तुम्ही काय समजायचं? की तो न्यूरॉन झाला एक्साइट. म्हणजे न्यूरॉन म्हणजे काय ट्रान्सफर झालं त्याच्यामध्ये? न्यूरल इम्पल्स ट्रान्सफर झाला, म्हणजेच इन्फॉर्मेशन ट्रान्सफर झाली. इथपर्यंत कळलं का? आता हे बघा, सर्वात आधी काय झालं होतं? सिक्वेन्स. एनर्जी एक्झॉन टर्मिनलपर्यंत इम्पल्स आला. मग प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेनच्या याला काय झालं? हिट झाला. त्यानंतर चॅनल्स ओपन झाले. कोणते चॅनल्स? त्यानंतर काय झालं? कॅल्शियमचा इन्फ्लक्स झाला. कॅल्शियमचा इन्फ्लक्स झाल्यामुळे काय झालं? सिनॅप्टिक वेसिकल फ्यूज झाले. कोणासोबत? पोस्ट की प्री सायनॅप्टिक नॉबसोबत? प्री सायनॅप्टिक नॉबसोबत. आणि त्यानंतर न्यूरोट्रान्समीटर रिलीज झाले किंवा त्यांचं एक्झोसायटोसिस झालं. कुठे? सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये. त्यानंतर रिसेप्टर सोबत बाइंड झाले. आणि रिसेप्टर सोबत बाइंड झाल्यानंतर काय झालं? सोडियम आणि कॅल्शियम आयन्स कुठे गेले? सेकंड डेंड्राइटमध्ये. आणि हे जेव्हा एंटर करतात सेकंड न्यूरॉनमध्ये तेव्हा आपण काय समजून घ्यायचं? की दुसऱ्या न्यूरॉनमध्ये न्यूरल इम्पल्स ट्रॅव्हल झाला. क्लिअर आहे? आता मी हा न्यूरॉन जो आहे हा कंटिन्यू करत आहे. या न्यूरॉनचा सेकंड न्यूरॉनचा जो ॲक्झॉन आहे तो मी आता कंटिन्यू करत आहे इथे. ओके. जोपर्यंत न्यूरल इम्पल्स येत नाही त्याच्या आधी न्यूरॉन रेस्टिंग स्टेटमध्ये असतो की ॲक्शन स्टेटमध्ये? रेस्टिंग स्टेटमध्ये. मग याचं पोटेन्शियल किती असणार या न्यूरॉनचा, या ॲक्झॉनचा? किती? -70 MV. म्हणजे काय? ओके. तर मी इथे काय ड्रॉ करणार मग? -70 मिलीवोल्ट याचं काय आहे? ॲक्शन पोटेन्शियल आहे, सॉरी रेस्टिंग पोटेन्शियल आहे. -70 मिलीवोल्ट कोणाचा? ॲक्झॉनल मेम्ब्रेनचा. आता काय झालं हे बघा, इथे काय झालं? आता क्लस्टर झाला पॉझिटिव्ह चार्जचा क्लस्टर, याला आपण म्हणू का? का पॉझिटिव्ह चार्जचा क्लस्टर? कारण खूप सारे कॅटायन्स आहेत तिथे, म्हणून याला काय म्हणणार? पॉझिटिव्ह चार्जचा क्लस्टर. आता एवढे सारे पॉझिटिव्ह चार्जेस असणार, मग इथे रिपल्शन असणार की अट्रॅक्शन? हे सर्व एकमेकांना रिपेल करतील. तर मग काय होईल? कोणी अर्धे सोडियम इकडे, अर्धे इकडे. ठीक आहे. म्हणजे हे इथे काय होऊन जाईल? स्प्रेड होऊन जाईल पूर्ण. ठीक आहे. या स्प्रेडला हे जे रिपल्शन आहे याच्या स्प्रेडला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोटॉनिक स्प्रेड. ओके. इलेक्ट्रोटॉनिक स्प्रेड. इलेक्ट्रोटॉनिक स्प्रेड म्हणजे काय? इलेक्ट्रोटॉनिक स्प्रेड. इलेक्ट्रॉनिक नाही. काय होतं? इथे खूप सारे कॅटायन्स आहेत, मग ते कॅटायन्स काय करतील? रिपल्शनमुळे डिस्ट्रीब्यूट होतील, स्प्रेड होतील. ठीक आहे. आणि मग काय म्हणेल? इलेक्ट्रोटॉनिक रिपल्शनमुळे
क्लस्टर डिस्ट्रीब्यूट होऊन जाईल. क्लस्टर राहिला का आता मग इथे? नाही. आता मला सांगा या मेम्ब्रेनचा पोटेन्शियल किती होता? -70 मिलीव्होल्ट. इथे एवढे सारे केटायन्स एंटर झाले ते याचा पोटेन्शियल इन्क्रीज होऊन जाईल. ठीक आहे, कितीवरती? -55 मिलीव्होल्टवरती. किती? -55 मिलीव्होल्टवरती. आता जसा -70 वरून कुठे गेला हा? -70 मिलीव्होल्टवरून -55 मिलीव्होल्टवर गेला. रिझन काय? इलेक्ट्रोटॉनिक स्प्रेड. ठीक आहे, आता इथे गेल्यानंतर काय होईल? या -55 मिलीव्होल्टवरती एक स्पेसिफिक चॅनल्स ओपन होतात ज्यांना आपण म्हणतो व्होल्टेज गेटेड चॅनल्स. काय म्हणणार यांना? व्होल्टेज गेटेड चॅनल. आणि हे असणार सोडियमचे व्होल्टेज गेटेड चॅनल. मी याला VGC लिहिते, सोडियम VGC. तर जेव्हा या पर्टिक्युलर न्यूरॉनच्या ॲक्झॉनमध्ये -55 मिलीव्होल्ट पोटेन्शियल हिट करतो तेव्हा हे चॅनल्स ओपन होतील. कोणते चॅनल्स? सोडियमचे व्होल्टेज गेटेड चॅनल. आणि काय होणार? खूप साऱ्या अमाऊंटमध्ये सोडियम अंदर येतील. म्हणजे सोडियमचा काय झाला? इन्फ्लक्स झाला. आणि खूप साऱ्या अमाऊंटमध्ये काय झाले? सोडियम ॲक्झॉनच्या अंदर एंटर झाले. आता हे सुद्धा काय आहेत? केटायन्स आहेत. म्हणजे लाईक चार्जेस आहेत की अनलाईक? लाईक चार्जेस अट्रॅक्ट करतील की रिपेल करतील. मग हे पुन्हा काय करतील? रिपल्शन शो करतील आणि काय करतील? हे स्प्रेड व्हायच्या आधी जेव्हा आधी पोटेन्शियल किती होता? -55 मिलीव्होल्ट. जेव्हा हे चॅनल्स ओपन झाले, हा -55 जेव्हा चॅनल ओपन झाले मग काय झाले? एवढे सारे सोडियम अंदर आले तर या पोटेन्शियलवर असर पडेल की नाही? कारण पॉझिटिव्ह अंदर आले तर वाढेल की कमी होईल? पोटेन्शियल वाढेल. तर हा जातो +30 मिलीव्होल्टवरती. कधी गेला? जेव्हा सोडियम अंदर आला तेव्हा. सोडियम इन्फ्लक्स झाल्यावर किती गेला? +30 मिलीव्होल्ट. +30, -30 नाही, +30. ठीक आहे, आणि मग इथे काय होईल? सेम प्रोसिजर, इलेक्ट्रोटॉनिक स्प्रेड होईल. ठीक आहे, आणि मग पुन्हा सेम प्रोसिजर कॅरी ऑन होईल पूर्ण ॲक्झॉनमध्ये. आणि मग तसा तो पोटेन्शियल काय करेल? रन करेल. इथपर्यंत काही डाऊट? हे बघा काय झालं. सर्वात आधी हा जो सेकंड न्यूरॉन होता, या सेकंड न्यूरॉनमध्ये काय झाले होते? रिसेप्टर बाइंड झाला होता, न्यूरो ट्रान्समीटर बाइंड झाला होता रिसेप्टरवरती, ज्याच्यामुळे काय झालं होतं? आयन्सचा इन्फ्लक्स झाला होता. कोणते? सोडियम आणि कॅल्शियम. हे इन्फ्लक्स झाल्यामुळे इथे क्लस्टर बनला कॅटायन्सचा. या क्लस्टरमध्ये काय असणार? रिपल्शन असणार. रिपल्शन आणि रिपेल करून हे स्प्रेड होतील. या स्प्रेडला आपण म्हणतो इलेक्ट्रोटॉनिक स्प्रेड. तर आधी हा न्यूरॉनचा ॲक्झॉन रेस्टिंग कंडिशनमध्ये होता, त्याचं पोटेन्शियल होतं -70 मिलीव्होल्ट. पण जेव्हा हे इलेक्ट्रोटॉनिक स्प्रेड झाला तेव्हा त्याचा पोटेन्शियल इन्क्रीज झाला -55 मिलीव्होल्टवरती. का? कारण पॉझिटिव्ह आयन्स एंटर झाले तर तो काय करेल? पोटेन्शियल इन्क्रीज करेल. त्यानंतर हा -55 मिलीव्होल्ट जो आहे या पोटेन्शियलवरती स्पेसिफिक चॅनल्स ओपन होतात ज्यांना आपण म्हणतो व्होल्टेज गेटेड चॅनल. नावच बघा, व्होल्टेज गेटेड चॅनल्स म्हणजे असे चॅनल्स जे एक ठराविक व्होल्टेजवर ओपन होतात. ठीक आहे, तर मग काय झालं? -55 मिलीव्होल्टवर हे चॅनल्स ओपन झाले. ऑलरेडी हे प्रेझेंट होते मेम्ब्रेनवर, पण ओपन कधी झाले? जेव्हा हा पोटेन्शियल हिट केला तेव्हा. आणि मग काय झालं? याचं इन्फ्लक्स झालं. इन्फ्लक्स झाल्यानंतर काय होईल? वापस पोटेन्शियल इन्क्रीज होईल. का? कारण एवढे सारे सोडियम आयन्स अंदर आले. आणि किती गेला? +30 मिलीव्होल्टवरती. मग काय होईल? इलेक्ट्रोटॉनिक स्प्रेड. कोणाचा? सोडियमचा. आता +30 मिलीव्होल्टवर आणखी एक गोष्ट होते. +30 मिलीव्होल्टवरती हा जो ओपन झाला होता चॅनल सोडियमवाला हा क्लोज होऊन जाईल आणि पोटॅशियमवाला ओपन होऊन जाईल. थोडंसं आहे ट्रिकी, पण लक्षात ठेवायचं. आता 30 मिलीव्होल्टवर काय झालं? हावाला क्लोज होईल आणि हावाला कोणता आहे? पोटॅशियम व्होल्टेज गेटेड चॅनल ओपन होईल. समजलं? आणि याच्यामध्ये समोर प्रोसिजर कॅरी ऑन होईल ते सांगते, तोपर्यंत एवढं नोट करा. हां, तर +30 मिलीव्होल्टवर काय झालं? सोडियम व्होल्टेज गेटेड चॅनल क्लोज झाले आणि पोटॅशियम व्होल्टेज गेटेड चॅनल काय होतील? इथे ओपन होतील. मग पोटॅशियमचा इन्फ्लक्स होईल की इफ्लक्स होईल? इफ्लक्स. का? कारण जेव्हा आपण सोडियम पोटॅशियम ATPase पंप बघितला होता तेव्हा पोटॅशियमचं कॉन्सन्ट्रेशन कुठे जास्त होतं? अंदर. तर त्याचं काय होणार? इफ्लक्स होणार. तर काय होईल? खूप सारे पोटॅशियम बाहेर जातील. मी सांगितलं होतं ना, त्यांच्या ॲनायनला सोडून जातील बाहेर. ठीक आहे, तर इथे काय होणार आहे? पोटॅशियम असं बाहेर चालला जाईल. ठीक आहे, आणि मग अंदर खूप सारे ॲनायन्स राहतील. आणि मग पोटेन्शियल किती हिट केला होता? -80 to -90 मिलीव्होल्ट. कधी हिट केला होता तो? जेव्हा खूप सारे पोटॅशियम बाहेर गेले होते आणि एनायन्स कुठे होते? अंदर. खूप सारे क्लस्टर. आधीचे तर होतेच होते, पण क्लस्टर पण ॲड झाला. म्हणून +30 वरून आता कुठे गेला पोटेन्शियल? डिरेक्टली -80 to -90 मिलीव्होल्ट. -80 मिलीव्होल्ट घेऊन घेऊ. काही डाऊट इथपर्यंत? सर्वात आधी काय झालं?
सेकंड न्यूरॉनमध्ये क्लस्टर एंटर झाला कॅटायन्सचा, ड्यू टू रिसेप्टरला कोण बाइंड झाला, न्यूरो ट्रान्समीटर, कोणता, एक्सायटेटरी, म्हणून काय झालं इथे क्लस्टर बनला. मग याच्यामध्ये काय झालं, रिपल्शन. या रिपल्शनला आपण काय म्हटलं, इलेक्ट्रोटॉनिक स्प्रेड. काय म्हणणार, इलेक्ट्रोटॉनिक स्प्रेड. मग हे काय झालं, आयन्स इथे स्प्रेड झाले. स्प्रेड झाल्यानंतर काय होणार, याचं रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल आधी -70 होतं. पॉझिटिव्ह आयन्स तिथे एंटर झाले म्हणून पोटेन्शियल काय केला, इन्क्रीज केला. कितीवरती इन्क्रीज केला, -55 मिलीवोल्ट. आता -55 मिलीवोल्टवरती स्पेसिफिक चॅनल्स ओपन होतात. कोणते, सोडियम व्होल्टेज गेटेड चॅनल्स. आणि काय होणार, सोडियमचा इन्फ्लक्स होणार. सोडियमचा इन्फ्लक्स झाल्यामुळे पोटेन्शियल किती जाईल, +30 मिलीवोल्ट. +30 मिलीवोल्टवर हे चॅनल ओपन झालेले क्लोज होतील आणि पोटॅशियम व्होल्टेज गेटेड चॅनल, लीक चॅनल नाही, हे काय होतील, ओपन होतील. मग काय होणार, पोटॅशियमचं ई फ्लक्स होईल आणि ई फ्लक्स झाल्यामुळे पोटेन्शियल किती जाईल, मग -80 मिलीवोल्ट. क्लिअर आहे. सर्वात आधी न्यूरॉन रेस्टिंग कंडिशनवर होता. रेस्टिंग कंडिशनवर पोटेन्शियल होता, त्याला आपण म्हटलं होतं रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल. किती होता तो, -70 मिलीवोल्ट. तर हा किती झाला मग, -70 मिलीवोल्ट. कधी, रेस्टिंग कंडिशनवरती. ठीक आहे, ही कोणती कंडिशन झाली, रेस्टिंग. रेस्टिंग कंडिशनचा मिनिंग काय होता, जेव्हा न्यूरॉनच्या अंदर न्यूरल इम्पल्स नव्हता तेव्हा. आता -70 वरून हा पोटेन्शियल गेला -55 मिलीवोल्टवरती. याचं रिझन काय होतं, इलेक्ट्रोटॉनिक स्प्रेड. ठीक आहे, तर काय झालं, एक्झॉनमध्ये इलेक्ट्रोटॉनिक स्प्रेड झाला ज्याच्यामुळे पोटेन्शियल किती गेला, -55 मिलीवोल्ट. -55 मिलीवोल्ट या पोटेन्शियलवर स्पेसिफिक चॅनल्स ओपन होतात. ते कोणते आहेत, सोडियम व्होल्टेज गेटेड चॅनल्स. हे काय होतील, इथे ओपन होतील. ठीक आहे, हे ओपन झाल्यानंतर सोडियमचा इन्फ्लक्स होईल आणि पोटेन्शियल आणखी वाढेल. कितीवर जाईल, किती, +30. हा झाला मॅक्सिमम पोटेन्शियल तुमचा. ठीक आहे, आणि याचं रिझन काय आहे, सोडियमचं काय झालं, इन्फ्लक्स झालं म्हणून. ठीक आहे, आता पोटॅशियमच्या थ्रू आता काय होईल, +30 मिलीवोल्टवरती काय होईल, सोडियमवाले क्लोज होतील आणि पोटॅशियम व्होल्टेज गेटेड चॅनल ओपन होतील. तर इथे काय होईल, हे काय झालं, सोडियम व्होल्टेज गेटेड चॅनल क्लोज्ड आणि पोटॅशियम व्होल्टेज गेटेड चॅनल्स ओपन्स. ठीक आहे, हे ओपन झाल्यानंतर काय होईल, पोटॅशियमचं काय होणार, इन्फ्लक्स की ई फ्लक्स, ई फ्लक्स. आणि पोटॅशियमचं ई फ्लक्स होऊन हा पोटेन्शियल डायरेक्ट ड्रॉप होईल -80 वरती. याचं रिझन काय आहे, पोटॅशियमचा ई फ्लक्स. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा सोडियम लीक चॅनल्सच्या थ्रू सोडियम अंदर येईल आणि हा पोटेन्शियल पुन्हा कुठे येईल, -70 वरती. क्लिअर आहे इथपर्यंत, कळलं. तर सर्वात आधी काय झालं, रेस्टिंग कंडिशनमध्ये -70 मिलीवोल्ट होता म्हणजे न्यूरॉनमध्ये इम्पल्स नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर काय झालं, याच्यामध्ये इलेक्ट्रोटॉनिक स्प्रेड झाला. इलेक्ट्रोटॉनिक स्प्रेडमुळे कुठे गेला पोटेन्शियल, -55 मिलीवोल्ट. इथे सोडियम प्लसवाले VGC ओपन झाले ज्याच्यामुळे पोटेन्शियल +30 वर गेला. ठीक आहे, आणि इथे +30 वर गेल्यानंतर सोडियमवाले VGC क्लोज झाले आणि पोटॅशियमवाले ओपन झाले. पोटॅशियमवाले ओपन झाले आणि त्यानंतर काय झालं, पोटॅशियमचा इफ्लक्स आणि हा ड्रॉपडाऊन झाला इथे. त्यानंतर पुन्हा इथे येईल, कधी, जेव्हा सोडियमचं लीक चॅनल्सच्या थ्रू. आता सर्वात आधी आता इथे एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे, -70 मिलीवोल्टपासून +30 मिलीवोल्ट इथून इथपर्यंत या प्रोसेसला म्हणतात डिपोलरायझेशन, जे की तुम्ही बॉडी फ्लुइड्समध्ये शिकता आणि इथे सुद्धा. ठीक आहे, तर याला आपण म्हणतो डिपोलरायझेशन ऑफ, म्हणजे सिस्टोलमध्ये होते, राईट, शिकले ना तुम्ही, डिपोलरायझेशन ॲट्रियाचं, वेंट्रिकल्सचं. तर हे झालं कार्डियक सायकलमध्ये. इथून इथपर्यंत म्हणजे पोटेन्शियल कुठून कुठे गेला, -70 to +30. याला काय म्हटलं, डिपोलरायझेशन. म्हणजे डिपोलरायझेशन मीन्स न्यूरॉन आता एक्साइटेबल स्टेटमध्ये आला आणि तेव्हा आपण म्हणतो की मग हार्टच्या मसल कॉन्ट्रॅक्ट होतात. का, कारण न्यूरॉन एक्साइट झाला, असं रिलेशन आहे याचं आणि त्याचं, समजलं. आता +30 वरून पुन्हा कुठे आला तो, -80 वरती आला. तर या पूर्ण प्रोसिजरला आपण काय म्हणणार, सपोज हे बघा, प्लस वरून इथपर्यंत यायला पाहिजे, तर याला आपण काय म्हणतो, रिपोलरायझेशन. की आधी किती होता, -70 हून +30 गेला, डिपोलरायझेशन. +30 हून पुन्हा -70 वाला आला, रिपोलरायझेशन. ठीक आहे, तर याला आपण म्हणणार रिपोलरायझेशन. रिपोलरायझेशन. आणि
-70 वाला आपला रेस्टिंग असतो. आता रेस्टिंगपेक्षा पण पोटेन्शियल जास्त हिट केला तर हा -70 टू -80 जो असतो याला आपण म्हणतो हायपर पोलरायझेशन. समजला? तर बस हे 3 टर्म्स असतात जे आपल्याला लक्षात ठेवायचे असतात. हायपर पोलरायझेशन. आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट, रेस्टिंग कंडिशनला आपण पोलराइज्ड स्टेट पण म्हणतो. काय म्हणणार? पोलराइज्ड स्टेट. पेन. आधी रेस्टिंग कंडिशनमध्ये -70 मिलीव्होल्ट होता. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये न्यूरल इम्पल्स नव्हता. मग काय झालं, कोणत्या तरी न्यूरॉनाला एक्साईट केलं या न्यूरॉनला. मग काय झालं, एक्साईट केल्यानंतर इलेक्ट्रोटॉनिक स्प्रेड झाला. इलेक्ट्रोटॉनिक स्प्रेड झाल्यामुळे काय झालं, पोटेन्शियल गेला -55 मिलीव्होल्ट. कोणता चॅनल ओपन झाला? हां, आणि त्यानंतर काय झालं, सोडियमचा इन्फ्लक्स, त्याच्यामुळे पोटेन्शियल आणखी वाढला. किती गेला? +30 मिलीव्होल्ट. याच्यावरती हेवाले चॅनल्स क्लोज झाले, पोटॅशियमवाले ओपन झाले. आणि त्यानंतर पोटेन्शियल कुठे ड्रॉप केला? -80 वरती. आणि त्यानंतर नॉर्मली परत कुठे आला? -70 वरती. ही जी प्रोसेस आहे जिथे पोटेन्शियल -70 मिलीव्होल्टपासून +30 मिलीव्होल्ट जातो याला आपण काय म्हणतो? डिपोलरायझेशन. आणि याची उलटी प्रोसेस काय असते? रिपोलरायझेशन. आणि डिपोलरायझेशन ॲट्रिया वेंट्रिकल्स. त्यानंतर -70 वरून जेव्हा हे -80 वर येते तेव्हा याला काय म्हणतात? हायपर पोलरायझेशन. क्लिअर आहे इथपर्यंत? नोट करा मग. म्हणजे समजलं तुम्हाला किती इंटरेस्टिंग आहे की आपण म्हणतो की कॉन्ट्रॅक्शन कधी होते ॲट्रियाचं? जेव्हा डिपोलरायझेशन होते. डिपोलरायझेशन ऑफ ॲट्रिया त्यालाच आपण म्हणतो कॉन्ट्रॅक्शन. तर ते आपण म्हणतो सेम आहे. सेम नाही आहे. डिपोलरायझेशन झालं म्हणून कॉन्ट्रॅक्शन झालं. कारण डिपोलरायझेशन झालं म्हणून नेक्स्ट न्यूरॉनमध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर झाली म्हणून कॉन्ट्रॅक्शन झालं. जर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर झाले नसते कॉन्ट्रॅक्शन झालं असतं का? नाही. म्हणून ॲट्रियल डिपोलरायझेशनलाच आपण म्हणतो ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन किंवा ॲट्रियल सिस्टोल.